लागेल. इकडे मात्र महत्वाची मॅच असेल. यामध्ये जो संघ मात्र विजय होईल तो संघ मात्र 7 पॉईंट संघासमोर खेळेल आणि त्यामध्ये जो संघ मात्र विजय होईल तो संघ मात्र थेट सेमीफायनल मध्ये तिकीट मात्र बुक करू शकतो. आता मात्र हलक्यात खेळताना पाहायला मिळते डिक्लेअर झोन मध्ये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव फलकर्ती पाहायला मिळतात. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्या बॉलिंग मार्क वरती. इकडनं टॅप केला रनआउटची संधी आहे. इकडनं रनआउटची संधी परिपूर्ण करता आलेली नाहीये. क्षेत्ररक्षकाला 2-3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इकडे मला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी घातक ठरू शकते. इकडे मात्र प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल ड्रॅगन ह्या संघाला. पुणे एकदा प्रतिम इंटू द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्यमत चेंडू मध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळतोय 4च्या माध्यमातून धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 6 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरी अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल. अप्रतिम चेंडूला पाहायला मिळतो वेट अँड वॉच. चेंडूला पाहिलं त्यानंतर पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज विनोदच्या माध्यमातून. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकर्ती पाहायला मिळतात. चला ड्रॅगन संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज विनंती करतोय. नितेश पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकाकरिता. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. पाहायला चेंडू मध्ये हाताळला गेलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांचा कुठलाही इशारा येताना पाहायला मिळत नाही. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. लेगबायच्या स्वरूपाने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 11 या अंकावरती पाहायला मिळते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर ड्रॅगन संघ आबामध्ये क्षेत्र सजून घ्यायचं प्लीज कृपया करून विनंती करतोय. 11 धावफलक पाहायला मिळते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर विनोद स्ट्राईक एनवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एनवरती अल्पेश पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता. लेग ब्रेकचा मारा केला. चेंडू मध्ये अडवलं जाईल. थ्रो केला जाईल. तोपर्यंत एकच धाव. 1 चेंडू या 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलक पाहायला मिळतात. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्जताना पाहायला मिळेल. इकडनं मात्र चेंडूला मात्र सोडून दिला पंच आमच्या गवतान. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 13 या अंकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एकदम मिळताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक थोडंसं फॉर्मलिंग होताना. हे चेंडू मात्र पकडावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. असं मात्र एक्स्ट्रा धाव देऊन मात्र फायदा नाही या मॅच मध्ये. 14 धावफलक पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. 15 या अंकांवरती पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावफलक पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ उर्वरित आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा पाहायला चेंडू मात्र आदळला गेलाय. इकडनं मात्र कुठलीही धाव मिळणार नाही आणि निर्धाव चेंडूची स्वागत होताना पाहायला मिळते डॉट बॉल. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा वन्स अगेन गोलंदाज सज्जताना पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. नो चेंडू. इकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
9+1 अशा रीतीने 2 धावा मिळतील. 2च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 17 धावा धावफलक पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. इकडनं मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज व्हावा लागेल पुढील चेंडू हाताळण्याकरिता. सरळ बॅटचा वापर केला. डाऊन डी ग्राउंड चेंडूला पाठवलं सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अल्पेच्या बॅट मधनं एक चौकार येताना पाहायला मिळते. 4च्या माध्यमातून धावफलक वरती धावा पाहायला मिळतील. 20 धावा 21 धावा धावफलकावरती समश्व 21 रन स्कोरवरती पाहायला मिळतात. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल मार्क वरती. इकडे सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतं. चौकार आल्यानंतर सिंगल डबलला कशा रीतीने प्राधान्य द्यायचं हे देखील माहिती आहे दोन्ही देखील फलंदाजांना आणि तेच पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये एक न धावफलक आकार घेताना पाहायला मिळेल. 22 अंकांवरती पाहायला मिळते. 11ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेली प्रत्येक षटकामागे. तिसरं आणि चौथं षटक कुठला गोलंदाज असेल आपल्या बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज कृपया करून विनंती करायची आहे. ह्याच्यानंतर आपल्याला एक आणखीन सामना खेळवायचा आहे. भावीचा धावफलक पाहायला मिळतं. 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. तिसरा षटकार करते. हिमांशू कशा रीतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू डावस्तीच्या बाहेर व्हाईट बॉल सुरुवात होताना पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग ब्रेकचा मारा करताना पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. काटा बदलतोय. इकडनं मात्र फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल का ड्रॅगन संघाच्या माध्यमातून. नो बॉल. इकडनं खराब चेंडू पाहायला मिळतो. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाहायला मिळतो. बॅटिंग साठी दाखल होताना कुणाल कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं योग्य असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना एक चेंडू फेकून झाले. 24 धावा धावफलक पाहायला मिळतात. फुल टच बॉल अप्रतिम. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इकडनं मात्र फलंदाजाला बाद उभा लागेल. अय्याराम गयाराम विकेटचा पतन. खेळाडू बाद. नवीन खेळ मैदानाच्या अविनाश पाहायला मिळतो. बॅटिंग साठी दाखल होताना खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या माध्यमातून अविनाशच्या माध्यमातून हिमांशू पुणे आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. अप्रतिम फटका केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु थोडस फंबलिंग होताना एकच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 25 अंकांवरती पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 2-3 चेंडूचा खेळ उर्वरित असेल या षटकामागे. सरा बॅटचा वापर केलाय. सर आमच्या कॉम्बॉक्सला अभिवादनासाठी चौकार. 4. कुणालच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती खेळताना पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूला पाठवलं 4 धावांकरिता.
29 धावा धावफलक पाहायला मिळते. चेंडूला सोडून दिला इकडनं मात्र यष्टी रक्षक फॉर्मलिंग होताना पाहायला मिळतं. वाईट +1 अशा रीतीने 2 धावा मिळतील. 2 धावफलक 31 अंकांवरती पाहायला मिळतं. 31 पाहायला मिळतात. फलकावरती थोडस मागणं षटक हाताळताना गोलंदाज माध्यमात पाहायला मिळतोय. सरा बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. कुणाल ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी चौकार. समोर अविनाशच्या बॅटमधनं 2 चौकार येताना पाहायला मिळतात. अप्रतिम षटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर अविनाशची बॅट अत्र मात्र बोलती आहे आणि इकडनं मात्र बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. 35 धावा 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अंतिम षटक घेऊन येताना कुठला गोलंदाज असेल डेट ओव्हर स्पेशली या हाणामारीच्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. चला फिल्डिंग सजवून घ्यायचंय. ड्रॅगन संघ आपल्या मध्ये विनंती केली जाते. धुळीपूजा फायटर संघ आपण मात्र आयोजकांशी भेटायचं आहे. धुळीपूजा फायटर संघ आपण मात्र आयोजकांशी भेटायचं आहे मी विनंती करतोय. शुभम बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टॅप केला. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 40 अंकांवरती पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. अंतिम षटकातील 5 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करण्या टीमच्या माध्यमातून. सरा बॅटचा वापर केला. डाऊन डी ग्राउंड चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 अविनाशच्या बॅट मधनं प्रति फटकेबाजी पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक प्रगती पथावर असताना अशा तऱ्हेने फलंदाजी करावी लागेल. चला टीम नाव काय फिल्डिंग करणार टीम ड्रॅगन ना. ड्रॅगन संघ आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज कृपया करून विनंती करतोय. ह्याच्यानंतर आपल्याला अजून आणखीन एक सामना खेळवायचा आहे. त्याच्यासाठी थोडस स्पीड बसू द्या. समोर केला इकडनं रनआउटची संधी. फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद होवा लागेल. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली म्हणायला हरकत नाहीये. नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये गीतेन पाहायला मिळतोय. व्हेरिएशन स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून एकने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 45 अंकांवरती पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. अप्रतिम दर्जेदार देखणा फटका पाहायला मिळतोय. 4 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडूचा खेळ 49 पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती अंतिम आणि शेवटचा चेंडू अजूनही देखील शेष आहे. या स्पर्धेतील जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्या म्हणायला हरकत नाहीये. तर आयोजक जुना चेंडू मात्र पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला ड्रॅगन संघ क्षेत्ररक्षण अजून घ्यायचं प्लीज. वी मत आपण धावू नका प्लीज कृपया करून विनंती करतो. अंतिम चेंडू देखील शेष आहे. फुलटॉस बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. 50 धावा धावफलकावर त्याने 51 धावा 51 चा टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय.
तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज. महालक्ष्मी डहाणू संघ आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कृपया करून विनंती करतोय. ड्रॅगन संघ आपले मात्र 2 सामनावीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर महालक्ष्मी डहाणू संघ प्लीज आणि कृपया करून क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पन्नास धावा धावफल करते पाहायला मिळतात. 51 धावाचा टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय. ह्याच्यानंतर एक आणखीन सामना पाहायला मिळेल. सातपटी साई गणेश सातपटी विरुद्ध यामध्ये जो संघ मात्र विजय होईल तो संघ मात्र सातपटी संघासमोर खेळेल. याची मात्र दक्षता घ्यायची आहे. अल्पेश बॉलिंग मार्क मध्ये सज्जता पाहायला मिळतोय आणि ड्रॅगन संघाच्या माध्यमातून 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सागर आणि नितीश पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर सागरच्या बॅट मधनं एक दर्जेदार चौकार येताना पाहायला मिळतोय. 4च्या माध्यमातून संघाचा व स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. एक चेंडू 4 धावा धावफल करते पाहायला मिळतात. ही सुरुवात करावी लागेल ड्रॅगन या संघाला. इकडे सेन्सेबल क्रिकेट हलका खेळण्याचा प्रयत्न चौकार आल्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य देताना सागरच्या माध्यमातून 1 धावफला पुन्हा एकदा आकार घेईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफल करते पाहायला मिळतात. अशाच रीतीने सुरुवात करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. इकडे इंटू दी गॅप मध्ये चेंडू केला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कुणालच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइक छोटा पॅक बडा धमाका. मला बॅटिंग मिळत नाहीये फिल्डिंग साठी मला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा मी 100% देईल हे सांगताना कुणालच्या माध्यमातून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पुणे द गोलंदाज सज्जत आपल्या बॉलिंग मार्क वरती इकडनं मात्र चेंडू आणि पडल्यानंतर वळण घेणार पाहायला मिळते. लेग ब्रेक चेंडू मात्र झालेला नाही दिसत नाहीये. पंच आमच्या बघताना इट इज वाईट बॉल. खराब चेंडूच्या सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफल पुन्हा एकदा आकार 7 अंकांवरती पाहायला मिळेल. अप्रतिम फटका केलाय परत अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. इकडे अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या रिझनला माझा चेंडू मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 1 धावफला पुन्हा एकदा आकार घेईल. 8 या अंकावरती पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला होता परंतु इकडनं माझा पंच आमच्या वळताना इथेच व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफला पुन्हा एकदा आकार घेईल. 9 या अंकांवरती पाहायला मिळते. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. इकडनं पाहायला चेंडू मध्ये आदळले गेले डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संख्या तुला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफल करते पाहायला मिळतात विदाउट लॉस. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. जितेन पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. स्ट्राईक एन वरती सागर रन स्ट्राईक एन वरती नितीश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाला माझं चौकाराने माझं स्वागत केलं होतं गोलंदाजाचं. इकडनं माझं निर्धाव चेंडूने सुरुवात करताना पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा अप्रतिम फटका मात्र छान पद्धतीने खेळून काढलाय चेंडू मात्र वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना जितेंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डीट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्जताना पाहायला मिळतोय. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न इकडे मध्ये रनआउटची संधी असेल पंचांकडे स्ट्रॉंग अपील पडतो. पंच सांगताना सुखरूपपणे आपल्या क्रीजवर पोहोचला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. एक न धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल 14 या अंकांवरती पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगल्या रीतीने फलंदाजी करताना 51 धावांचा टार्गेट दिला. इकडनं अशा श्रद्धेने फलंदाजी करावी लागेल. इकडनं मात्र चेंडूला पाठवलं सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार विकेट. मनीष नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग साठी दाखवलं होताना मनीष कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं योग्य असेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम फटका देखील पाहायला मिळाला होता. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोथ्रू अडवलं तर परंतु थोडस मिसफील्ड झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॅप केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल. 2 षटकाच्या समाप्तीला तर धाव फलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात. 15 धावा हे फलकावरती पाहायला मिळतात. तिसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्जताना पाहायला मिळतोय. विनोद पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती तिसरे षटक हाताळण्याकरिता अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. मनीष बॅट मधनं एक देखणा फटका पाहायला मिळतोय. त्याला मात्र झाडू शॉट म्हटलं जातं. त्या रीतीने खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या माध्यमातून इकडे टाळ्यांचा कडकड कॉन्फिडन्स दिला जातोय. मनीष या फलंदाजाला आता मात्र प्रेशरची शिट्टी वाजताना पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. हे दबाव पाहायला मिळतोय. पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे रनआउटची संधी असू शकली असती परंतु पंच लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड करताना पाहायला मिळतील. 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 10 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका खेळला. प्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. एक धावफलक पुणे एकदा आकार घेईल. 22 अंकावरती पाहायला मिळते. 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. इकडे मात्र मोठे फटके खेचावे लागतील फलंदाजांना. इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. विनोद या गोलंदाजाला एक चौकार आल्यानंतर देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळते. एक धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 23 या अंकांवरती पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. अंतिम चेंडूवर काय घडेल काय वेगळेल हे देखील पाहणं योग्य असेल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टॅप केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलक पाहायला मिळतात. 28 ची गरज असेल 6 चेंडू मागे.
करून पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. अप्रतिम फटका पाहायला मिळतो परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. इकडनं मात्र निर्धाव चेंडूची सांगत होता पाहायला मिळतोय डॉटबॉल. पुणे टॅप केला. इकडनं मात्र निर्धाव चेंडू. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. इकडनं मात्र मोठे फटके खेचावे लागतील. इकडनं मात्र मोठा फटका केलाय परंतु बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार मारला की फलंदाज बाद असतो आणि इकडनं मात्र फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. 3 चेंडू 28 धावा. इकडनं मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूने चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना मिडल षटक हाताळलं जाईल काही देखील पाहणं योग्य असेल. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्पर्धेमध्ये पहिलं मिडल षटक हाताळलं गेलंय. आता मात्र 9 चेंडू हाताळलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. 1 चेंडू 27 धावा. इकडनं मात्र बायच्या स्वरूपात 1 धाव मिळताना पाहायला मिळेल. तर सातपेटी संघ साई गणेश सातपेटी संघ टॉस साठी यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अविनाश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर टॉस साठी यायचंय साई गणेश सातपेटी विरुद्ध महालक्ष्मी डहाणू. ह्या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल.